Hello everyone, welcome back to my channel and you are watching the Mangesh Devkar class. If you are new to my channel, don't forget to subscribe. Let's begin today's class. आजच्या क्लासमध्ये आपण 12th मॅथ्स PYQs 2024 सेक्शन बी चे राहिलेले क्वेश्चन्स करणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 8 आहे फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाइन पासिंग थ्रू द पॉइंट having position vector 4i cap minus j cap plus 2k cap and parallel to the vector minus 2i cap minus j cap plus k cap. हा क्वेश्चन आहे मॅथ्स 1 मधील लाइन अँड प्लेन या चॅप्टर मधील आणि सिंपल या क्वेश्चन साठी थिअरी आहे वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द पॉइंट having position vector a bar and parallel to the vector b bar is given by r bar equal to a bar plus lambda b bar. सिंपली या फॉर्म मध्ये उत्तर लिहायचं आहे. तर पोझिशन वेक्टर a bar, सो या क्वेश्चन मधून a bar लिहूया आपण. सो लेट a bar equal to पोझिशन वेक्टर बघा 4i cap minus j cap plus 2k cap आणि पॅरलल टू द वेक्टर b bar. b bar इथे काय आहे तर b bar equal to minus 2i cap minus j cap plus k cap. And simply by this theory r bar equal to required vector equation is r bar equal to a bar plus lambda b bar, that is 4i cap minus j cap plus 2k cap plus lambda times b bar. b bar आहे minus 2i cap minus j cap plus k cap. So this is the final answer of question 8. Let's see next question. Question number 9 is find dy by dx if y is equal to log x raised to x. हा क्वेश्चन आहे मॅथ्स 2 मधील डिफरन्शिएशन या चॅप्टर वरील. सो याच्या मागची थिअरी आहे जर फंक्शन हे सम फंक्शन ऑफ x रेस टू सम फंक्शन ऑफ x असेल तर सिंपली आपल्याला लॉग अप्लाय करायचा दोन्ही साइडला सो दॅट इट विल गेट सिम्प्लिफाइड आणि त्यानंतर आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार आहोत. सो फर्स्ट स्टेप विल बी आपल्याला दोन्ही साइडला लॉग अप्लाय करायचा आहे. सो लेट स्टार्ट. y इक्वल टू log x रेस टू x. So next step will be taking log on both sides. Taking log on both sides. What we get? Log y equal to log of log x raised to x. Now by using laws of logarithm we can have this x first, means हा x पुढे येणार आहे x log of log x, लेफ्ट साइडला log y. जो फंक्शन आहे वरती रेस टू फंक्शन ते फर्स्ट आपण लिहितो लॉगच्या रूल नुसार log m रेस टू n इज n log m त्या फॉर्मॅट मध्ये आणि आता आपण हा डेरिव्हेटिव्ह सॉल्व करू शकतो. सो नाउ डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वी गेट log चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y हा येतो 1/y आणि y चा परत डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यावा लागतो विथ रिस्पेक्ट टू x. सो dy by dx इज इक्वल टू, आता इथे दोन फंक्शन्स आहेत सो u इंटू फी x इंटू log ऑफ log x हा रूल आपल्याला यूज करायचा आहे. सो u इंटू फी हा रूल आपण यूज करूया. u डेरिव्हेटिव्ह ऑफ फी, log चा डेरिव्हेटिव्ह 1/log x आणि log x चा परत डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस फी इज हियर log ऑफ log x डेरिव्हेटिव्ह ऑफ u, x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1. सो u आपण x घेतला आहे आणि फी log ऑफ log x हे फंक्शन घेतलेलं आहे. सो u डेरिव्हेटिव्ह ऑफ फी प्लस फी डेरिव्हेटिव्ह ऑफ u. सो हे सिम्प्लिफाय करूया. x will cancel out, so this is 1/log x plus log of log x. So 1/y dy by dx.
आता हा y आपण ट्रान्सफर करू शकतो, या साइडला लिहूया. सो dy बाय dx इक्वल टू y इन ब्रॅकेट 1 अपॉन log x प्लस log ऑफ log x. नाउ आपल्याला डेरिव्हेटिव्ह हा x मध्ये पाहिजे, हा y आपण रिसबस्टिट्यूट करू शकतो. करायचा आहे, y काय दिलं होतं फर्स्ट, log x रेज टू x. सो फायनल आन्सर विल बी dy बाय dx इक्वल टू log x रेज टू x, आणि ब्रॅकेट मध्ये जे काही आहे ते ऍज इट इज ठेवायचं आहे. 1 अपॉन log x प्लस log ऑफ log x. So this is the final answer. Let's see next one. Question number 10 is find integration of log x dx. हा क्वेश्चन आहे मॅथ्स 2 मधील इंडेफिनाइट इंटिग्रेशन चॅप्टर मधील. याच्यासाठी बेसिक थिअरी आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स चा फॉर्म्युला. इंटिग्रेशन ऑफ u इंटू v dx इज इक्वल टू u इंटिग्रेशन ऑफ v मायनस इंटिग्रेशन ऑफ v dx इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u dx. तर हा फॉर्म्युला कसा यूज करायचा आपण डिस्कस करूया. फर्स्ट इथे एकच फंक्शन आहे log x, पण दुसरं फंक्शन आपण 1 लिहू शकतो टू सॉल्व दिस एक्झाम्पल. हाऊ, लेट्स स्टार्ट. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ log x इंटू 1 dx. सो आता आपल्याकडे दोन फंक्शन आहेत, एक आहे लॉगरिथमिक फंक्शन आणि दुसरं आहे अल्जेब्रिक फंक्शन. सो दुसरा एक बेसिक आहे याच्यामध्ये लिएट. लिएट मीन्स व्हॉट, फर्स्ट लॉगरिथमिक, देन इनवर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन, अल्जेब्रिक फंक्शन, ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन. इथे जे इंटिग्रेशन बाय पार्ट्स मध्ये जो फॉर्म्युला असतो त्याच्यातला u आणि v ही जी ऑर्डर ती या फॉर्म्युलाने, या बेसिकने ठरते ऑर्डर. तर लॉगरिथमिक फंक्शन आहे इथे आणि अल्जेब्रिक फंक्शन आहे, तर u कोणाला म्हणायचं आणि v कोणाला म्हणायचं ते इथून डिसाइड होतं. सो लॉगरिथमिक फर्स्ट येतं, सो त्याला आपण u बोलणार आहोत. सो हे फंक्शन आहे u आणि हे फंक्शन आहे v. हे आपल्या माइंड मध्ये आपण सपोज करायचं आहे u आणि v, आणि त्यानुसार फॉर्म्युला यूज करायचा. सो u मीन्स डायरेक्ट log x इंटिग्रेशन ऑफ v. इंटिग्रेशन ऑफ v मीन्स 1 चं इंटिग्रेशन घ्यायचंय मायनस दिस बिगर इंटिग्रेशन इन ब्रॅकेट इंटिग्रेशन ऑफ v मीन्स 1 चं इंटिग्रेशन, इंटिग्रेशन 1 dx, आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ u मीन्स log x चा डेरिव्हेटिव्ह d by dx ऑफ log x आणि कम्प्लीटला dx. या इंटिग्रेशनचा हा dx आहे. ओके, सो नेक्स्ट स्टेप काय होईल, log x इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 dx. तसंच ठेवा आपण. नेक्स्ट स्टेपला सॉल्व्ह करूया. हे ब्रॅकेट सॉल्व्ह करूया इंटिग्रेशन मधील जे काय आहे. इंटिग्रेशन ऑफ 1 इज x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. इट इज 1 अपॉन x. सो कंप्लीट x इंटू 1 अपॉन x dx. Okay, now next step, log x into integration of 1 is x minus integration of इथे x कॅन्सल होत आहे आणि 1 dx. इंटिग्रेशन ऑफ 1 dx, परत x येणार आहे. सो हे आपण असं लिहू शकतो x इंटू log x मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 इट इज x आणि प्लस c कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. लास्ट स्टेपला आपण सगळं इंटिग्रेशन सॉल्व्ह केल्यानंतर लिहितो. सो हे याचं आन्सर आहे. इंटिग्रेशन ऑफ log x dx इज x log x minus x plus c. Let's see next one. Question number 11 is integration of cos square x dx from 0 to pi by 2. हा क्वेश्चन आहे मॅथ्स 2 and chapter definite integration. डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये लिमिट्स येतात. सो हा डेफिनाइट इंटिग्रेशन मधील क्वेश्चन आहे 0 to pi by 2. ओके, नाउ आपल्याला cos square x चं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचंय, बट cos square x फर्स्ट सिम्प्लिफाय करावा लागतो आणि मग त्याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करता येतं.
तर हा cos square x कुठून येतो? आपल्याला cos of 2x हा फॉर्म्युला माहित असतो, 2 cos square x minus 1. 3-4 फॉर्म्युला आहेत, बट हा फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे, ज्यातून आपल्याला cos square x इज इक्वल टू भेटणार आहे. सो 2 cos square x minus 1 हा 1 इकडे आला तर 1 plus cos 2x राईटला राहते 2 cos square x. आता हा 2 पण नको आहे, तो डिवाइड केला, डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 2, तर cos square x इक्वल टू काय येते 1 plus cos 2x अपॉन 2. हे आपण रिप्लेसमेंट करणार आहोत. आणि नंतर मग cos चे इंटिग्रेशन चे हे फॉर्म्युला, cos चे इंटिग्रेशन साइन आणि cos ऑफ ax असेल तर साइन ऑफ ax येतं आणि 1 अपॉन a येतं. इंटिग्रेशन मध्ये ax चा परत डेरिव्हेटिव्ह डिवाइडला येतो. ओके, सो हा 1 अपॉन a. तर एवढे फॉर्म्युला आपण इथे वापरणार आहोत. फर्स्ट रिप्लेसमेंट करायचंय cos square x चं 1 plus cos 2x upon 2. So let's replace it. So I equal to integration 0 to pi by 2 cos square x च्या जागी 1 plus cos of 2x upon 2. आपण हे सेपरेट करून पण देऊ शकतो. फर्स्ट स्टेप मध्येच मी सेपरेट करून लिहितोय. हा 2 1 ला पण असतो आणि cos of 2x ला पण असतो. सो 1 upon 2 plus cos of 2x upon 2. आता इंटिग्रेशनचे रूल्स वापरूया. फर्स्ट इंटिग्रेशन, फर्स्ट फंक्शनचे इंटिग्रेशन प्लस सेकंड फंक्शनचे इंटिग्रेशन. सो इंटिग्रेशन ऑफ 1 upon 2 dx from 0 to pi by 2 plus integration of cos of 2x upon 2 dx from 0 to pi by 2. आता इंटिग्रेशन फाइंड आउट करूया. इथे एक रूल वापरावा लागणार आहे. 1 upon 2 आपण आउटसाइडला घेऊ शकतो. ओके, सो 0 to pi by 2 1 upon 2 outside dx, here 1 dx आहे तिथे, प्लस 1 upon 2 outside इंटिग्रेशन 0 to pi by 2 cos of 2x dx. आपण कॉन्स्टंट हा इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकतो. आणि आता आपण इंटिग्रेशन सॉल्व्ह करूया ऍक्च्युअल. सो 1 upon 2 1 dx चं इंटिग्रेशन येतं x आणि लिमिट्स आहेत 0 to pi by 2 प्लस 1 upon 2 इथे cos 2x हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, cos of ax. तर येणार आहे sin of 2x upon 2. सो sin of 2x upon 2 आणि लिमिट्स आहेत 0 to pi by 2. लिमिट्स देताना अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं आहे. आता लिमिट्स फाइंड आउट करूया आपण. सो 1 upon 2 अप्पर लिमिट pi by 2 मायनस लोअर लिमिट इज 0. सो x च्या जागी आपल्याला ते लिमिट ठेवायचं आहे, प्लस 1 upon 2 अप्पर लिमिट साइन ऑफ 2 into pi by 2 upon 2 minus sin of 2 into 0 upon 2. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. फर्स्ट pi by 2 ठेवायचा, त्यानंतर 0 ठेवायचा. सो लेट्स फाइंड आउट 1 upon 2 into this is pi by 2 minus 0 is pi by 2 plus 1 upon 2 in bracket sin इथे 2 ला 2 कॅन्सल होईल. सो sin pi upon 2 मायनस sin 0 upon 2. आता नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये कॅल्क्युलेशन बघा. sin pi, sin n pi हा 0 असतो. सो sin pi is also 0 and sin 0 is 0. सो इथे येणार आहे 0 minus 0. So bracket 0 minus 0 is 0. 0 into half will be 0. So next step will be I equal to pi by 4, pi into 1 pi, 2 into 2 4 plus 1 upon 2 in bracket 0 minus 0. Because sin pi 0 आहे and sin 0 पण 0 आहे. So 0 minus 0 0. Everything will be 0 in the next second step, second term. So this is 0. 0 into something is 0. So answer will be pi by 4. So answer of this question is pi by 4. Let's see next one. Question number 12 is find the area of the region bounded by the curve y is equal to x square, the x axis and the lines x equal to 1, x equal to 2 and y equal to 0. This question is from Maths 2
ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन. याच्यासाठी बेसिक थिअरी आहे. द एरिया ऑफ द कर्व y इज इक्वल टू f ऑफ x बाउंडेड बाय x axis and lines x equal to a comma x equal to b is given by integration y dx from x equal to a to x equal to b can be written as integration a to b f of x dx. तर इथे ही थिअरी आपल्याला यूज करायची आहे. x इक्वल टू 1 x इक्वल टू 2 हे दिलेलं आहे आणि x ऍक्सिस आहे त्याचं इक्वेशन असतं y इक्वल टू 0. तर याचा आपण ग्राफ काढू शकतो. सो y इज इक्वल टू x स्क्वेअर. सो x इक्वल टू 1 x इक्वल टू 2 and y इक्वल टू 0. y इक्वल टू 0 मीन्स x ऍक्सिस हा आहे x ऍक्सिस. x इक्वल टू 1 ही जी लाईन आहे ती x इक्वल टू 1 ची आहे. ही लाईन आहे ती x इक्वल टू 2 ची आहे आणि हे फंक्शन y इज इक्वल टू x स्क्वेअर. सो या सर्वांनी जो रिजन बाउंड केलाय त्याचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा आहे आणि हा आहे फॉर्म्युला. सो रेंज दिली आहे ते आपण लिहूया इथे. सो इंटिग्रेशन एरिया इक्वल टू इंटिग्रेशन x इक्वल टू 1 टू x इक्वल टू 2 x इक्वल टू 1 टू x इक्वल टू 2 y dx that is 1 to 2 y आहे x स्क्वेअर आणि dx. आता x स्क्वेअरचं इंटिग्रेशन इझी आहे. इंटिग्रेशन ऑफ x रेस टू n dx चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c. प्लस c इनडेफिनाइट मध्ये येतं. हा डेफिनाइट आहे. सो x रेस टू 2 प्लस 1 मीन्स 3 अपॉन 3. 2 प्लस 1 n प्लस 1 मीन्स 2 प्लस 1 3 अपॉन 3 आणि लिमिट्स आहेत 1 टू 2. सो अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करूया. 2 क्यूब अपॉन 3 मायनस 1 क्यूब अपॉन 3. सो 2 क्यूब इज 8 अपॉन 3 minus 1 cube is 1 upon 3. So final answer will be 8 minus 1 because denominator same आहे. So directly 8 minus 1 is 7 upon 3. Area है so square unit. त्याचं युनिट लिहायचं आहे. So this is the area bounded by the given region is 7 by 3 square unit. Let's see next one. Question number 13 is solve 1 plus dy by dx equal to cosec of x plus y. हा क्वेश्चन आहे मॅथ्स 2 डिफरन्शियल इक्वेशन चॅप्टर मधील. तर याच्यासाठी मेथड ऑफ सेपरेटिंग व्हेरिएबल ही मेथड वापरायची आहे व्हेरिएबल सेपरेट करण्यासाठी. आणि एक फॉर्म्युला आहे sin x चं इंटिग्रेशन मायनस cos x प्लस c हा यूज करायचा. आता मेथड ऑफ सेपरेटिंग व्हेरिएबल कसं वापरायचं तर इथे x प्लस y हे आपण सेपरेट नाही करू शकत. सो x प्लस y ला आपण नवीन व्हेरिएबल सबस्टिट्यूट करणार आहोत. सो स्टार्टिंग अशी आहे की लेट x प्लस y इक्वल टू u. आता हे डिफरन्शिएट करायचं आणि एक नवीन डिफरन्शियल इक्वेशन मिळणार आहे ते आपण सॉल्व्ह करूया. सो लेट्स डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वी गेट x ला विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट केलं की 1 येतं. y ला विथ रिस्पेक्ट टू x इट विल बी dy by dx आणि u ला विथ रिस्पेक्ट टू x इट इज du by dx. सो 1 प्लस dy by dx जे ओरिजिनल क्वेश्चन मध्ये आहे ते आपण रिप्लेस करणार आहोत du by dx. सो हे जे इक्वेशन 1 देऊ याला. सो 1 बिकम्स du अपॉन dx इक्वल टू कोसेक x प्लस y आपण u ठेवलंय. So 1 becomes this one. 1 plus dy by dx equal to du by dx and cosec of u. Now let's separate the variables. So du upon cosec of u equal to dx. Cosec u चे side change केली आहे, but 1 upon cosec means sin. So this will be sin u du equal to dx. आता आपल्याला दोन्ही साइडला इंटिग्रेशन घ्यायचं आहे म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह होईल. सो इंटिग्रेटिंग बोथ साइड्स इंटिग्रेशन sin u du इक्वल टू इंटिग्रेशन dx. सो आता याचं इंटिग्रेशन sin x इंटिग्रेशन मायनस cos आहे. सो इथे आपण
मायनस कॉस यू इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 dx आहे हे. सो इट इज x and plus c for constant of integration आणि indefinite integration आहे. सो आपण c लिहितो. सो फायनल आन्सर विल बी 0 इक्वल टू x प्लस कॉस यू प्लस सी. कॉस यू ची साइड चेंज केली मायनसचं प्लस होईल आणि फायनल u म्हणजे काय आहे x प्लस वाय. आपल्याला x आणि y मध्ये फायनल आन्सर हवं असतं. सो कॉस ऑफ x प्लस वाय प्लस सी इक्वल टू 0. हेच इक्वेशन तुम्ही असं पण लिहू शकता, x प्लस कॉस ऑफ x प्लस वाय प्लस सी इक्वल टू 0. सो हे याचं सोल्युशन आहे. लेट्स सी नेक्स्ट वन. सो सेक्शन बी चा लास्ट क्वेश्चन नंबर 14. इफ टू कॉइन्स आर टॉस सायमल्टेनियसली राइट द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ द नंबर ऑफ हेड्स. तर या क्वेश्चन मध्ये आपण जर 2 कॉइन टॉस केले तर आपल्याला सॅम्पल स्पेस काय भेटतो, एच 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 टी टी एच टी टी. मीन्स हेड 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 टेल टेल हेड टेल टेल. सो टोटल नंबर ऑफ पॉसिबिलिटीज 4 आहेत. आता इथे डिस्ट्रीब्युशन लिहिताना आपल्याला सपोज करायचं आहे, लेट एक्स बी द number of heads in 2 tosses of a coin. So x आहे number of heads in 2 tosses. मग आपल्याला किती हेड्स भेटू शकतात 2 टॉस मध्ये. तर अशा पॉसिबिलिटीज आहेत की एकही हेड भेटणार नाहीये किंवा एक हेड भेटेल आणि मॅक्झिमम 2 हेड्स भेटू शकतात. सो पॉसिबिलिटीज फॉर x आहेत 0, 1 आणि 2. सो याची आपण प्रोबॅबिलिटी टेबल बनवणार आहोत. सो प्रोबॅबिलिटी ऑफ x, नंबर ऑफ हेड्स 0 येण्याच्या पॉसिबिलिटीज किती आहेत. इथे हेड आहे, याच्यामध्ये पण हेड आहे, इथे हेड आहे. या केसमध्ये हेड आलेला नाही म्हणजे 0 हेड्स येण्याची पॉसिबिलिटी 1 आहे. सो 1 अपॉन टोटल नंबर ऑफ पॉसिबिलिटीज 4. नेक्स्ट 1 हेड येण्याची पॉसिबिलिटीज किती आहेत, टोटल 2. सो 2 अपॉन 4 रिड्यूस केल्यानंतर येईल 1 अपॉन 2 आणि 2 हेड्स येण्याची पॉसिबिलिटीज किती आहेत 1. सो फेवरेबल आउटकम 1 अपॉन टोटल नंबर ऑफ आउटकम्स 4. सो हा आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन ऑफ द नंबर ऑफ हेड्स. थँक यू.